आता जिभेच्या बाबतीमध्ये सुद्धा मी पुण्याला जाऊन आलो. पिण्याच्या ससून हॉस्पिटलला मी भेट दिली, तिथल्या रुग्णांशी मी बोललो. ते जेबीएचं जे प्रमाण आहे तर पूर्वी असं म्हटलं गेलं होतं की पुण्यातल्या त्या एका विहिरीतलं पाणी पिल्यामुळं त्या भागामध्ये झालेलं, पण तसं नाही आहे. पण याचा जो आहे की कुठल्या तरी घाणीतल्या वस्तू किंवा घाण वस्तू, खाद्यपदार्थ वस्तू म्हटल्यापेक्षा याच्यातून जर कोणाच्या खाण्यामध्ये आले तर त्या घाणीमुळंच याचा थोडाफार प्रचार प्रसार त्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये होतो. आणि तो आज आपल्या इकडं म्हणजे पहिले पुण्यातच होते, आता सगळ्या देशभरामध्ये सुद्धा, पश्चिम बंगालमध्ये काही दिसले, कर्नाटकमध्ये आहेत, आपल्या बाकीच्या आंध्रमध्ये सुद्धा काही दिसले, असे एक एक तुरळक पेशंट त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि बाबा हे आमचा शिवसेना पक्ष असा आहे की अनेक लोक ज्यांचं म्हणजे पुनर्वसन कोणाचं करतो आपण, निराश्रित लोकांचं, तर अशा अनेक लोकांचं पुनर्वसन करणारा आमचा पक्ष आहे. आणि बाकीच्याही पक्षाकडे जर तुम्ही पाहिलं तर या पक्षामध्ये तयार झालेले लोकच नेते म्हणून दुसऱ्या पक्षात गेलेले. आजही काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, तो कुठल्याही पदावर असला तर तो म्हणतो की मी मूळचा शिवसैनिक आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराचा मी आहे, शिवसेनेत मी काही दिवस काम केलेले. नेतृत्व गुण तयार करण्याची ताकद ही शिवसेनेत होती, बाळासाहेबांच्या विचारात होती. असं कोणाला जर वाटत असेल की बा आता आपलं तिकडं काही खरं नाही, पुनर्वसन करून घेतलं पाहिजे, तर हे तर पक्ष आहे, इथं तर सगळ्यांसाठी दरवाजे खुले आहेत. फक्त इथं आल्यानंतर पक्षाच्या शिस्तीत राहावं लागतं. शिवसेना पक्षाच्या जी बाळासाहेबांची शिकवण आहे ती मानावं लागते, बाळासाहेबांचे विचार अंगी करावे लागतात. आनंद दिघेची शिकवण स्वीकारावं लागते. ज्याच्याकडून स्वीकारल्या जात असेल त्याला त्याचं आमच्याजवळ स्वागत आहे. हे बघा, गहू ताब्यात घ्यायचं म्हणजे तुम्हाला घरात जाऊन लोकांच्या याच्यातलं आपल्याला घरात लोकांच्या जाऊन त्याच्यातलं घरातलं ते डब्यामध्ये साठवलेलं पीठ पण आपल्याला थांबावं लागतं. कारण की एकाच घरात 100% पेशंट सापडलेले नाहीत. ते सगळेजण एकाच टोपल्यातल्या एकाच महिलेनं बनवलेल्या चपात्या असतील, त्याच्यातलं डब्यातलं पीठ असेल, एकाच वेळा सगळ्यांनी जेवलेले असतील. काही लोकांवर त्याचा परिणाम झाला, काही लोकांवर झाला नाही. आणि म्हणून असं काही फक्त गव्हामुळेच झालं असं म्हणता येणार नाही. भाऊ, डॉक्टर संपूर्ण गहू आहे तो गेला सांगितलं जातंय, तर त्या गव्हाची तपासणी करून नागरिकांना दिला जाणार आहे का? कारण की नागरिकांच्या जीवाची खेळ नाही अशा प्रकारे. हे बघा, हा जो प्रकार झालेला आहे तर आपल्या इथे एकाच FCIच्या गोडाऊनमधून संपूर्ण जिल्हाभर गव्हाचं वितरण होतं. हा प्रकार जो तिकडं त्या किती 12-14 गावं जे आहेत आपली 16 गावं, 16 गावांमध्ये जो प्रकार झाला तो जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा जर सरसगट त्या गावामध्ये असतं किंवा कशामध्ये असतं तर तो दिसला असता. तो बाकीच्या ठिकाणी कधी झाला नाही, त्याही भागात याच्या अगोदर कधी झाला नाही. आणि म्हणून आपण हे ज्यावेळेस आजार झाला पहिला असा आहे की आपण ताबडतोब ICMRची टीम बोलावून घेतली. आपण त्या ठिकाणी आयुष विभागाची सर्व टीम त्या ठिकाणी 8 दिवस कार्यरत केली. त्याच्यामध्ये युनानी होतं, होमिओपॅथी होतं आणि आयुर्वेद पण होतं. आणि या तिघांच्या लोकांची सुद्धा तिथं त्यांनी जाऊन काम केलं, त्याच्यावर रिसर्च केलं, त्याच्यावर औषधी दिल्यात. आणि त्या औषधीचे परिणाम अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आले. आणि ही पहिली वेळ होती की अशा आजारामध्ये आयुषला कधी घेतल्या जात नव्हतं. पण मी दोन्ही खात्याचा मंत्री असल्यामुळं, म्हणजे आरोग्य विभागही माझ्याकडे आहे आणि आयुष विभागही माझ्याकडे, म्हणून दोन्ही टीम मी पाठवल्या की बा आपल्या आयुषमध्ये ताकद आहे का असे आजार कंट्रोल करायची. आता या ठिकाणी आमचे तिथले तालुका प्रमुख आहेत की ते जवळपास सगळे गावं फिरलेले आहेत. त्या जिथे जिथे या घटना घडल्या त्या 16 गावात अनेक लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्या टीमच्या सोबत पण होती. तर याच्यामध्ये आम्ही गावं वाटून दिले होते. आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी यांनी जे तेल वगैरे त्यांना लोशन वगैरे दिले होते केसाला लावायचे, तर ज्यांचे केस गेले होते त्यांना चांगले नवीन केस त्या ठिकाणी फुटलेले आहेत. आता त्याची गळती होत नाही. आणि ज्या लोकांनी प्रिव्हेंटिव्ह म्हणून अगोदरच लावले जाऊ नये म्हणून, तर त्या लोकांचे सुद्धा केस गेलेले नाही. साधारणतः ही केस गळती होती तर फॅमिली वाईज होती की एका फॅमिलीमधले सगळेच लोक होते. पण ज्या फॅमिलीतल्या लोकांचे पहिले केस गळती झालेली नव्हती तर त्या लोकांनी हे औषधं लावले, तर एका फॅमिलीमधले 5 लोक असतील तर 3 लोकांची केस गळती झाली, 2 लोकांची झाली नाही. आणि ज्याही 3 लोकांची झालेली होती त्यांनाही आता चांगल्या पद्धतीनं केसाची वाढही होत आहे आणि केस त्यांना त्या ठिकाणी फुटलेले आहेत. म्हणजे आयुर्वेदचं औषध असेल, होमिओपॅथी, युनानीच्या या डॉक्टर लोकांनी या ठिकाणी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. आणि पहिल्यांदा आयुष विभागसुद्धा अशा आजारावर करतो म्हणून आता हे लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि आयुषच्याही लोकांनी भरपूर मेहनत त्या ठिकाणी घेतली. नाही, आतापर्यंत मला एकही कॉन्ट्रॅक्टर येऊन भेटलेला नाही किंवा माझे पैसे राहिलेले आहेत. तसं जर त्यांचे असतील तर निश्चित आम्ही सरकारला कळवू. पण ही प्रक्रिया आहे,
पैसे येणं देणं ही प्रक्रिया आहे आणि गव्हर्नमेंटकडचे पैसे कधी कोणाचे बुलड्याचं मला तरी माहीत नाही. मागं पुढं होत असाल काही यांच्या एम रेकॉर्ड झालेल्या नसतील, मोजमाप झालेलं नसेल, तिथपर्यंत गेलं नसेल वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत, काही तांत्रिक अडचणी असतील. पण आता मार्च महिने आहे, आता तुम्हाला माहिती आहे की जनरली जे पेमेंट असतात ते मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. शिवसाई बसमध्ये बलात्कार झाला आहे का पुण्यामध्ये? नाही, आता मी ही बातमी काही पाहिली नाही, जास्त काय नाही. पण निश्चित रूपानं जर अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य काही लोक करत असतील तर त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सुद्धा आपण अनेक कायदे केलेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल की मागं दिल्लीमध्ये आपलं ते एक प्रकरण झालं होतं, असं निर्भया प्रकरण झालं होतं बलात्काराचं. त्याच्यानंतर महिला सुरक्षा कायदा केंद्र सरकारनं त्या ठिकाणी आणला. आपल्याही महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्येही कायदे कडक आहेत. महिलांच्या सुरक्षेला आपण प्राधान्य देतो, पण काही नालायक लोक ते कायद्याला न भिता अशा प्रकारची कृत्य करतात. पण कायद्याच्या माध्यमातून त्यांना मुस्क बांधण्याचं काम शासन करतं. मीडियाच्या माध्यमातूनच मी त्या ठिकाणी ऐकलं की कुठल्या तरी शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांना ठिकाणी, पण माझं काही त्याच्यावर असं डिटेल नाही आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला की याच्या मागे राजकीय व्यक्ती आहे. कशाच्या मागं? आपूच्या शेतीमागे. सरकार संरक्षण देते. नाही, त्यांनी नावानिशी तसे पुरावे द्यावेत. कुठलीही मोठी राजकीय व्यक्ती असेल तर त्याच्यावर नक्की आपलं हे जे सरकार आहे, महायुतीचं सरकार, हे त्याच्यावर कारवाई करेल. मोघम आरोप करायला काही लागत नाही. त्याच्या ह्याच्यात असं म्हटलं जातं की जीबीला हाड नाही म्हणून. कोणावर काही जीभ हलवली तर तुम्ही पाहता, आता संजय राऊत करत होते, आताही दुसरे संजय राऊत होतील एखाद्या वेळेस. पण कोणताही कोणावर आरोप करत असताना त्याला प्रमाण असलं पाहिजे. तर माझी आपल्यालाही विनंती आहे की प्रमाण घेऊनच आपण त्या गोष्टी खऱ्या मानल्या पाहिजे. आपल्याला मान्य आहे का ते? नाही, हे बघा, मी काही शास्त्रज्ञ नाही किंवा रिसर्च सेंटरमधला नाही. मी मंत्री जरी असलो तर मी आमच्या ICMRच्या अधिकाऱ्यांना त्यांना एकदा बोलवून त्यांनी काय काय रिसर्च केलं, आपल्या ICMRनं काय रिसर्च केलं, या सगळ्यांचा एकदा करून याच्यातून निष्कर्ष निघाला पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. प्राथमिक अहवाल काय जाहीर झाला नाही आतापर्यंत? ICMRनं प्राथमिक अहवाल दिला म्हणता तुम्ही? आम्ही ते सांगू राहिलो ना की सेलेनियमचं प्रमाण वाढल्यामुळं केसगळती झालेली आहे, झिंकचं प्रमाण थोडं कमी झाल्यामुळं त्याचे आहे, असा हा प्राथमिक अहवाल त्यांनी दिलेला आहे. आता त्याच्यावरचं डिटेल रिसर्च करून अहवाल येईल त्यावेळेस तो सांगितला जाईल. कधीपर्यंत साधारण अहवाल? आता त्यांचं संशोधन चालू आहे. आता ते शास्त्रज्ञ लोकांना आपण सांगू शकत नाही की 2 दिवसात तुम्ही रिसर्च करून. याच्यामध्ये आयुष विभागामध्ये काम करणाऱ्या लोकांना आम्ही याच्यामध्ये सहभागी केलं. आमचे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, शासकीय डॉक्टर आहेत, त्यांना याच्यामध्ये सहभागी केलं. जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत त्यांना सहभागी केलं. जे आमचे आयुर्वेदचे कॉलेज आहेत त्याच्यातले प्राध्यापक, अध्यापक या लोकांना त्याच्यामध्ये सहभागी केलं. आणि आयुर्वेदामध्ये जे सिनियर स्टुडंट आहेत, जे PhD करतात किंवा BMS करत असताना सुद्धा ते सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरची जी मुलं असतील यांनासुद्धा त्याच्यामध्ये ज्यांना नाडी परीक्षण करता येतं, प्रकृती परीक्षण करता येतं, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपण त्याच्यामध्ये सहभागी केलं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशभर हे राबवायचा आम्ही प्रयत्न केला. हे फक्त नाडी परीक्षण करून प्रकृती परीक्षण करणं एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. याच्यामध्ये होतं की त्याच्यामध्ये काही प्रश्नावली होती की ते तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दलची किंवा त्यांच्या शरीर प्रकृतीबद्दल, की त्यांचे केस कसे आहे, डोळ्याचा रंग कसा आहे, त्यांचं जेवणाची पचनक्रिया त्यांची कशी होते, त्यांना काही त्रास आहे का, कुठला आजार आहे का, हे सगळं त्यांचे काही प्रश्न विचारून नंतर नाडी परीक्षण करून त्याची प्रकृती सांगितली जायची की ते कुठल्या प्रकृतीमधलं आहे. आपण पाहतो की आपल्या आयुर्वेदामध्ये माणसांमध्ये जे आढळतात त्या 7 प्रकारच्या प्रकृती आढळतात. वात, पित्त, कफ, वात, कफ, पित्त, कफ, अशा 7 आहेत. तर या 7 प्रकृती, आणि बऱ्याच लोकांना आपली प्रकृती माहीत नसते किंवा आपल्याला माहीतही नाही, आपण कधी ती जाणून घेतही नाही आणि घेतली नाही. पण त्या प्रकृती परीक्षणामुळं काय होतं की आयुर्वेद जे आहे हे प्रिव्हेंटिव्ह आहे. म्हणजे आयुर्वेद हे कुठलाही आजार होऊ नये याच्यासाठी जास्त काम करतं. आजारावर उपचार तर आपण आयुर्वेदामध्ये केला जातोच, पण कुठलाही आजार होऊ नये म्हणूनही आयुर्वेदामध्ये फार मोठं शास्त्र त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण हे प्रकृती परीक्षण केले. प्रकृती परीक्षण केल्यानंतर आम्ही एक ॲप डेव्हलप केलं होतं. ते ॲप त्या लोकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून दिलं. आणि आपल्या ह्याच्यामध्ये निसर्गामध्ये दर 2 महिन्यानं ऋतू बदलत असतात.
आणि 2 महिन्यानं ऋतू बदलले की ऋतूचा परिणाम, बदलाचा परिणाम हा आपल्या शारीरिक जीवनावर त्या ठिकाणी दिसतो बऱ्याच लोकांमध्ये. कधी आपल्याला खासी होते, कधी सर्दी होते, कधी गळा खराब होतो. हे जे छोटे छोटे आजार होतात हे ऋतू बदलल्यामुळं त्या ठिकाणी होतात, म्हणजे आयुर्वेदशास्त्र सांगतं. आणि मग आपण त्या ॲपद्वारे त्या लोकांना मॅसेज दर 2 महिन्याला टाकतो की आता ऋतू बदलला आहे, तुमची दिनचर्या कशी असली पाहिजेत, तुमचं खानपान कसं असलं पाहिजे, कुठल्या गोष्टीचे तुम्हाला पथ्य पाळायचे आहेत. जे हेल्थ कॉन्शियसवाले लोक आहेत, आपल्याला कुठला आजार होणे याची काळजी घेणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचं जर पालन केलं तर हे छोटे छोटे आजार हे लोकांना होणार नाही. आणि बरेचसे जे मोठे आजार आहेत त्याचं मूळ हे छोट्या आजारात असतं. छोट्या आजारातूनच मोठे आजार जन्म घेतात आणि म्हणून हे छोटे आजारच लोकांना होऊ नये म्हणून हे अभियान आपण राबवलं. आणि खरोखर जो आमचा आत्मविश्वास होता त्याप्रमाणे याच्यामध्ये काही आम्ही नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आणि काही जे जुने जगामधले रेकॉर्ड होते ते रेकॉर्डसुद्धा आपण त्या ठिकाणी तोडले आणि एक 5 रेकॉर्ड त्या ठिकाणी आपण प्रस्थापित केले. आणि ते रेकॉर्ड देण्यासाठी रिचर्ड विल्यम्स टेनी हे गिनीज बुक वर्ल्डचे परीक्षक जे होते ते स्वतः त्या ठिकाणी पोर्तुगालहून आपल्या मुंबईला आले. त्यांनी त्याची घोषणा केली आणि ते 5 गिनीज बुक ऑफ वर्ल्डचे रेकॉर्ड तोडल्याचे प्रमाणपत्र एका कार्यक्रमामध्ये मुंबईमध्ये आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी दिले. आणि हे जे 5 प्रकारचे जे रेकॉर्ड आहेत की एका आठवड्यात, म्हणजे ते आपण महिन्याचं जरी टार्गेट केलं होतं तर गिनीज बुक हे एका आठवड्याच्या नुसार त्याची सरासरी काढल्या जाते. म्हणून त्यांनी 1/4 घेतलेले आहे. आरोग्यावर मिळालेल्या सर्वाधिक प्रतिज्ञा आपण लोकांकडून घेतल्या होत्या आयुर्वेदाच्या संदर्भामधल्या, तर त्या होत्या आपल्या 60,04,912. आणि आपल्याला जे प्रतिज्ञेचा टप्पा पार करायचा होता तो होता फक्त 14,000. तुम्हालाही खूप पदं भेटलेले, तुम्ही काही मर्सिडीज दिल्या होत्या. हे बघा, मला काही पदं भेटलेले नाही. मी निवडणुका लढून मी जिंकून आलेला आहे. मला वाटते हा प्रश्न तुम्ही मला विचारल्यापेक्षा उद्धव साहेबांच्या काळामध्ये ज्यांना राज्यसभा मिळाल्यात, काही विशिष्ट लोकांना, संघटनेच्या बाहेरच्या लोकांना विधान परिषदा मिळाल्यात, त्या लोकांना जाऊन विचारलं तर ते याचं उत्तर तुम्हाला देऊ शकतील. मी तर संघटनेतला होतो, मी संघटनेचा फाउंडर आहे शिवसेनेचा जिल्ह्यातला. त्यामुळं मला कोणाला द्यायची गरज काही नव्हती किंवा कोणाला मला मागूही शकत नव्हतं, कारण की या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणणारेच आम्ही त्या काळातले तरुण पोरं होतो. पण तुम्ही पक्षात असताना असा काही प्रकार तुमच्या कानावर आला होता की तुम्हाला माहिती होतं की असं करावं? आता अशा चर्चा त्या ठिकाणी येतात, सगळ्या पक्षामध्ये बी येतात. आता तुम्ही बी ऐकत असाल, पत्रकार म्हणून पैसे देऊन तिकीट घेतलं, पैसे देऊन उमेदवारी मिळाली, पैसे देऊन पद मिळालं, हे तुमच्या कानावर येत नाही. माझ्याही कानावर तसंच येते जितकं तुमच्या कानावर येते. पण एखाद्या वेळेस शंका कशी वाढते की ज्या माणसाचं एखाद्या पक्षामध्ये कवडीचंही योगदान नाही, संघर्ष नाही, कुठल्या आमच्या शिवसेनेचं म्हटलं तर कुठल्या शाखा स्थापन केल्या नाही, शिवसेनेचे कार्यक्रम घेतले नाहीत, शिवसेनेसाठी एखादी पोलीस केस अंगावर घेतली नाही आणि त्याला डायरेक्ट राज्यसभा किंवा विधानसभा जर भेटत असेल तर ही शंका येणं साहजिक आहे. पण नीलम गोऱ्हेंनी जे वक्तव्य केलं त्यापर्यंतही प्राप्त झाले. जवळपास 2 महिन्याचा कालावधी आहे. आपण आरोग्यमंत्री आहात. आपल्या जिल्ह्यातील जर हे हाल असतील तर देशभरात ICMRचे रिपोर्ट किती दिवस जाऊ शकतात? हाल म्हणजे काय? अजून रिपोर्टच जर जिल्ह्यात त्याला हाल आलेला म्हणू का आपण? आणि या संदर्भामध्ये कुठल्याही कशामुळे झालेला आहे? रिपोर्ट, एक मिनिट मी बोलतो त्याच्यावर, त्याचे काही प्रोटोकॉल असतात. आणि ICMR ही काय आपल्या बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाही आहे की मी काही संशोधन केलं आणि लोकांच्या समोर मांडलं. ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं, यांचे रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले, हा त्यांचा अधिकार होता. ICMR ज्यावेळेस होतं हे ऑथेंटिक आहे, हे केंद्र सरकारच्या अखत्यारी चालणाऱ्यामधलं संशोधन केंद्र आहे आणि याचा रिपोर्ट गेल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही झालं तर त्याला ICMR रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि म्हणून ICMRनं जो प्राथमिक रिपोर्ट जो दिलेला होता त्या रिपोर्टमध्ये त्यांनी हेच कारण दिलेलं होतं जे बावस्कर साहेबांनी दिलेलं आहे, हेच त्याच्यामध्ये कारण दिलेलं होतं की सेलिलियम वाढल्यामुळं या केस गळती झाली. आता त्याच्यानंतरचा दुसरा विषय येतो की सेलिलियम वाढलं कशामुळे. म्हणून त्यांनी काही सॅम्पल घेतले. पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी काही थोडक्यात सॅम्पल घेतले. त्या सॅम्पल घेतलेल्यापैकी काही सॅम्पलमध्ये त्यांना सेलिलियम आढळलं.
तशाच प्रकारच्या एका वस्तू म्हणजे चार सॅम्पल जमा केले तर 4 पैकी 2 सॅम्पलमध्ये आढळलं, 2 मध्ये आढळलं नाही, एकामध्ये आढळलं ते कमी आढळलं, एकामध्ये थोडं त्याच्यापेक्षा जास्त. तर हे खाद्यपदार्थ जे आहेत आपले वेगवेगळे, याच्यातूनच हे सेल्युलियम, त्यांचं म्हणणं आहे की हे लोकांच्या शरीरामध्ये गेलं आणि सेल्युलियम वाढल्यामुळं या लोकांची केस गळती त्या ठिकाणी झाली. आणि सेल्युलियम हे असं आहे की हे शरीरामध्ये काही कायम राहत नाही, काही दिवस त्याच्यामध्ये शरीरात राहतं, नंतर घामाद्वारे आणि लघवीद्वारे हे शरीरातून निघून जातं. आणि या सेल्युलियम वाढल्यामुळं फक्त केसावरच त्याचा परिणाम झालेला आहे, शरीरातल्या इतर कुठल्याही अवयवावर त्याचा परिणाम होत नाही, असा हा त्यांचा प्राथमिक आलेला अंदाज आहे. पण पुन्हा त्यांचं अतिशय डिटेलमध्ये सुद्धा त्याच्यावर संशोधन अजूनही चालू आहे. पुन्हा त्याचं सगळं आल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्की पण माहिती देऊ. गहूमध्ये सेलेनियम वाढल्यामुळे गहू खाल्ल्यामुळे हा झालेला आहे असं आव्हान हिमंतराव भोसले यांनी दिलेलं आहे. गहू बंद करण्यात आले आहे का? नाही, हे बघा, गव्हामुळंच झालं असं नाही. गव्हाचे सुद्धा ICMRनं 3 सॅम्पल त्या ठिकाणी एकाच गावातल्या 3 स्वस्त धान्य दुकानदाराकडून घेतले आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यावर जे त्यांनी रिसर्च केलं तर त्याच्या एका सॅम्पलमध्ये प्रमाण थोडं जास्त सेल्युलियमचं दिसलं, दुसऱ्यामध्ये त्याच्यातही सेल्युलियमचं प्रमाण दिसलं पण पहिल्यापेक्षा थोडंसं कमी दिसलं, आणि तिसऱ्या याच्यामध्ये अजिबात सेल्युलियम नव्हतं. आणि तिन्ही राशनच्याच गव्हाचं सॅम्पल त्यांनी नेलेलं होतं. म्हणजे हे जे काही गव्हामध्ये आलेलं आहे काही तर ठराविक गहू जो तिथून गेलेला आहे त्याचा ठराविक, आता तो कुठून तरी आला, कुठल्या तरी शेतातला असेल, कुठल्या तरी शेतकऱ्याचा असेल, आता तो नेमका डिटेक्ट करणं अवघड आहे. कारण की ह्याचं जे लिफ्टिंग होते, देवीमध्ये गहू घेतल्यानंतर त्याचा 5-6 वेळा लिफ्ट होतो तो. म्हणजे एकदा व्यापाऱ्याने तिथं आपल्या केंद्रावर मोजून घेतला की तिथं थप्पी लागल्या जाते, तिथून ट्रकमध्ये येतो, ट्रकमधून शासकीय गोडाऊनमध्ये जातो, तिथून शासकीय गोडाऊनमधून ट्रेन भरल्या जातात, ट्रेननं आपल्या गोडाऊनमध्ये येतो, इथं खाली होतो, इथून पुन्हा स्वस्त धान्य दुकानदारांना ट्रकच्याद्वारे त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचवल्या जातं. म्हणजे त्याच्यामुळं आता ह्याच्यात अशी भेसळ झालेली आहे की कुठून आलं, कसं आलं हे सांगणं कठीण आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलं की बा देशभरामध्ये असं तुम्ही रिसर्च करा की कुठल्या जमिनी, आता येते काय सगळ्या जमिनीचं परीक्षण करणं काही सोपं नाही, पण कृषी विभागाला सुद्धा सांगितलं की तुम्ही जे माती परीक्षण करता तर त्याच्यामध्ये हा एक आयटम त्याच्यामध्ये परीक्षणामध्ये आपण जसं हे करतो, खताचं प्रमाण कमी आहे जास्त हे तपासलं जातं, ते सेल्युलियम सुद्धा जर तपासलं आलं तर काही भागामध्ये जिथं आपल्याला शंका आहे तिथं आपण तपासलं. राशनच्या दुकानामध्ये हा संपूर्ण गहू आहे असं गेला सांगितलं जातं, तर त्या गव्हाची तपासणी करून फिक्सर जो लोग हैं उनको OSD और PA करके नहीं रखा, इसलिए उनकी तारीफ की गई है, क्या कहेंगे आप? नहीं, ये बात सही है कि देवेंद्र फडणवीस है हो या कोई, पिछले बारे में देखा कि 2.5 साल में हमारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहब ने भी बड़े बड़े निर्णय वहाँ पर लिए, लोगों को डायरेक्ट मदद देने का काम भी उनके निर्णयों से हुआ, जैसे लाडली बहन होगा, किसानों को मदद दी गई, युवाओं के लिए भी मदद दी गई, बुजुर्ग लोगों के लिए भी योजना लाई गई. अभी जो फडणवीस साहब के कार्यकाल में निश्चित रूप से वो सभी काम अच्छा हो रहा है, और ये काम और अच्छा होने के लिए उन्होंने जो है कि अभी हमारे पार्लियामेंट में भी वैसा है कि हमको अगर OSD या PS लेना है तो उसकी विजिलेंस इंक्वायरी होती ही है. विजिलेंस में अगर रिपोर्ट उनका अच्छा आया तो उनको काम पे लिया जाता है. विजिलेंस का रिपोर्ट अगर उनके बारे में कोई गलत आया, थोड़ा कम ज़्यादा आया तो फिर ऐसे लोगों को नियुक्ती नहीं दी जाती. आता कोण काय करावं हा ज्याचं त्याचं वक्तव्याचा प्रश्न असते. मी माझ्या उत्तरात दिलं, तुम्ही जर ऐकलं असेल, मी स्पष्ट याचं उत्तर दिलेलं आहे की काही बाबतीमध्ये शंका येण्याला वाव आहे की ज्याचं संघटनेत काहीच योगदान नसताना त्याला जर मोठमोठी पदं मिळत असतील तर शंका लोकांना येऊ शकते. केवळ संजय राऊतने असाही आरोप केलाय की लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नासाठी काही रेट असतात, असं काही रेट असतात का तारांकित प्रश्न लक्षवेधीसाठी? हे बघा, हे महाराष्ट्राचा विषय आहे. महाराष्ट्रात असं काही नाही, पण मागच्या लोकसभेमध्ये काही खासदार लोकांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते, त्यांच्या खासदारक्या गेल्या होत्या. आयुर्वेद के माध्यम से लोगों का प्रकृति परीक्षण का कार्यक्रम लिया था, जिसका नाम हमने दिया था देश का प्रकृति परीक्षण, और इसमें सभी आयुर्वेद क्षेत्र में काम करने वाले स्टूडेंट, अध्यापक, प्राध्यापक, डॉक्टर सभी लोगों ने वहाँ पर उन्होंने उसमें सहयोग दिया, और 1 महीनों में उसमें हमने लगभग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड के 5 रिकॉर्ड वहाँ पर हमने प्रस्तापित किए. लगभग अभी तक हमने 1 करोड़ 39 लाख और 976 से भी ज़्यादा लोगों का परीक्षण
वहाँ पर किया है। और वो परीक्षण करने के बाद में हमने एक ऐप उनके मोबाइल में डाउनलोड किया है जो हमने हमारे आयुष विभाग ने डेवलप किया था, और उसके माध्यम से हर 2 महीने में जो ऋतु चेंज होते हैं तो उसके हिसाब से उनको मैसेज दिया जाता है कि उनकी दिनचर्या कैसी होनी चाहिए, खान पान कैसा होना चाहिए, कौन से खाने में चीज़ों का परहेज करना चाहिए, ऐसे मैसेज जाते हैं और लोगों को स्वस्थ रखने का काम आयुष विभाग के माध्यम से होता है। मी त्याला त्याचा अजून काही मी अहवाल नाही घेतला त्यांचा. नाही, आता याच्या म्हणजे कसं असते की साधारणतः ह्या तपासण्या काय असते की पिण्याच्या पाण्याचे नमुने साधारण घेतल्या जातात, योग्य आहेत का नाही ते पाहिल्या जातात. आता सगळ्याच गोष्टी काही असं आरोग्य विभाग काही पाहू शकत नाही त्याच्या ह्याच्यामध्ये त्याला, पण जनरली जे काही जास्त आजार, साथीचे आजार ज्याला आपण म्हणतो ते पाण्यातून जास्त होतात आणि म्हणून पाण्याचे सॅम्पल घेतल्या जातात, तपासले जातात. ठेकेवारी इनको लिया जाने वाला है, उसकी चर्चा जरूर है, क्या कहेंगे आप? नहीं, देखो राज्यसभा पे दिए जाते हैं तो जो पार्टी जो स्टेट से सीट खाली होती है तो वो स्टेट की जो पार्टियां होती है तो वो उनके पार्टी की जो ताकत है, उनके पास में जितने विधायक है उनके भरोसे पे वो चुन के जाते हैं, तो वो भरोसे से उन पर वो केजरीवाल जी की सीट जाएंगे अगर उनका बहुमत रहा वहाँ पर। तो मुझे तो नहीं लगता है कि उनकी सिर्फ 18 विधायक है, 18 के भरोसे पे अगर एक ही सीट दिल्ली में होंगी तो 18 के भरोसे पे नहीं जाएंगे। हमार का जो रिपोर्ट था वो वहाँ पर आया है, तो वो जो रिपोर्ट था वो प्राथमिक रिपोर्ट उन्होंने दिया था कि कुछ जो खाद्य पदार्थ हमारे होते, खाने की चीज़ें होती है, उसमें से सेलिलियम अगर खाने में आ जाता है तो उससे शरीर में सेलिलियम बढ़ने से बाल झड़ने लगते हैं। और उन्होंने जो रिसर्च किया था तो उन्होंने सब सारी खाने की चीज़ें ली थी, कुछ चीज़ों में जैसे कि गेहूं के उन्होंने 3 सैंपल लिए थे, तो उसमें के एक सैंपल में बिल्कुल ही सेलिलियम उनको दिखा नहीं, लेकिन एक सैंपल में उनको थोड़ा सेलिलियम वहाँ पर दिखा, और एक इसमें थोड़ा जो उनका प्रमाण होता है उसमें रखने का तो उससे थोड़ा ज़्यादा था, लेकिन सिर्फ उसके वजह से हुआ ऐसा नहीं है। एक ही फैमिली में के कुछ लोगों को हुआ, कुछ लोगों को बाल झड़े, कुछ लोगों के नहीं झड़े। एक गांव में के पूरे लोग जो एक ही जगह से खाने पीने की चीज़ें खरीदते हैं तो सभी लोगों के ऊपर कोई बाल झड़ने की वहाँ पर बाल झड़े नहीं, कुछ कुछ लोगों में ऐसा हुआ है, तो उस पर डिटेल से रिसर्च हमारे लोग वहाँ पर निश्चित रूप से करके हमको आपको बात में एफसीआई के गेहूं को ताबे में लेने की मांग हो रही है। नहीं, देखो एफसीआई का गेहूँ सिर्फ बुल्ढाना जिले से नहीं, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश जिधर भी ज़्यादा गेहूँ होता है वहाँ से गेहूँ पूरे देश में जाता है, वो सिर्फ बुल्ढाना जिले में आता नहीं, और बुल्ढाना जिले से सिर्फ खामगांव और शेगांव तालुके में उसको दिया नहीं जाता, पूरे जिले में जाता है, पूरे देश में भी जाता है। इसीलिए ऐसा कोई रोकने की वगैरह कोई ये नहीं है, और गेहूँ की वजह से नहीं तो पर पूरे जिले में पेशेंट दिखते थे कहाँ न कहाँ, वो सिर्फ 12-14 जो 14-15 गाँव है उसी में पेशेंट दिखे, वो भी अभी बहुत कम हो गए। 571 पूर्वीचा आपण ते 60,04,000 त्या ठिकाणी केले, आणि या विक्रम आपण त्या ठिकाणी हा नवीन विक्रम त्या ठिकाणी एक नोंदवला। दुसरा जो आपल्याला सर्टिफिकेट मिळालं ते एका महिन्यात कोणत्याही आरोग्य अभियानासाठी मिळालेल्या सर्वाधिक प्रतिज्ञा, तर त्या आपल्याला झालेल्या आहेत 1,38,92,976, आणि याच्यामध्ये अशा प्रकारचं एक अभियान चीननं राबवलेलं होतं। सिग्रा आणि CMB लाईफ इन्शुरन्स कंपनी चीनमधील यांनी ते अभियान राबवलं होतं, त्यांचं रेकॉर्ड फक्त 58,000 होतं, 58,284चं त्यांचं जुनं रेकॉर्ड होतं, ते आपण 1,38,92,000 यांनी आपण ते त्याला मागे टाकलेले। तिसरा जो होता आपलं ते कोणत्याही आरोग्य अभियानासाठी मिळालेल्या सर्वाधिक एकूण प्रतिज्ञा, त्या पण आपल्या 1,38,000 झाल्यात, आणि याच्यामधलं जे भारतातीलच GPFDC लिमिटेडच्या जो विक्रम त्याचा पूर्वीचा होता तो होता 5,69,057 प्रतिज्ञाचा, तो आपण 1,38,92,976 करून तो आपण मोडलेला आहे। चौथा जो होता डिजिटल प्रमाणपत्र, आपल्याला मान्य आहे का ते? नाही हे बघा मी काही शास्त्रज्ञ नाही किंवा रिसर्च सेंटरमधला नाही, मी मंत्री जरी असलो तर मी आमच्या ICMRच्या अधिकाऱ्यांना त्यांना एकदा बोलवून त्यांनी काय काय रिसर्च केलं, आपल्या ICMRनं काय रिसर्च केलं, या सगळ्यांचा एकदा करून याच्यातून निष्कर्ष निघाला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। प्राथमिक अहवाल का जाहीर झाला नाही आतापर्यंत?
हा? ICMR ने प्राथमिक अहवाल दिला म्हणता तुम्ही. आम्ही ते सांगू राहिलो ना की सेलेनियमचं प्रमाण वाढल्यामुळं केस गळती झालेली आहे, झिंकचं प्रमाण थोडं कमी झाल्यामुळं त्याचे आहे, असा हा प्राथमिक अहवाल त्यांनी दिलेला आहे. आता त्याच्यावरचं डिटेल रिसर्च करून अहवाल येईल त्यावेळेस तो सांगितले जाईल. कधीपर्यंत साधारण अहवाल हा? आता त्यांचं संशोधन चालू आहे. आता ते शास्त्रज्ञ लोकांना आपण सांगू शकत नाही की 2 दिवसात तुम्ही रिसर्च करून द्या. हो, GBH चे